जालना जिल्हा विशेष शाखेची मोठी कारवाई, 2 बांगलादेशी नागरिकांचे पश्चिम बंगालमार्गे निर्वासन। जालना जिल्हा विशेष शाखेने मोठी कारवाई करत 2 बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात निर्वासित केले। सदर कारवाई दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली। निर्वासित करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे इमदार हुसेन मोहम्मद अली अहमद उर्फ सिपॉन वय 26 वर्ष, हुमायून कबीर मोहम्मद अली अहमद वय 40 वर्ष। हे दोघेही विनापरवाना बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून पोलीस ठाणे पारद हद्दीत वास्तव्य करत होते। या प्रकरणी दिनांक 27 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे पारद येथे गुन्हा क्रमांक 257/2024 अंतर्गत पारपत्र, भारतात प्रवेश नियम 1950 चे कलम 3 व 6 तसेच परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 3, 1 व 14 आणि भारतीय न्याय संहिता कलम 317, 336, 338, 340, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासांती दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना 1 वर्षाची शिक्षा, प्रत्येकी 2500 रुपयांचा दंड ठोठावला। नमूद शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परकीय नागरिक कायदा 1946 अंतर्गत केंद्र सरकारमार्फत बांगलादेश दूतावासाशी आवश्यक पत्रव्यवहार करून दोन्ही आरोपींना 119 बी बटालियन, सीमा सुरक्षा दल BSF यांच्या सहकार्याने वैष्णवनगर 16 मैल पोलीस ठाणे वैष्णवनगर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी हस्तांतरित करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई माननीय श्री अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना, श्री विष्णू पाणी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख, जिल्हा पोलीस शाखा जालना, पोलीस हेड कॉन्स्टेबल 599 शंकर खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब लहाने, पोलीस नाईक प्रतापसिंग सुंदरडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सत्यभामा चव्हाण तसेच पोलीस ठाणे पारदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नेमाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष जायभाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पायघन यांनी सहभाग घेतला।